सत्यम मराठवाडा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कौडगाव या ठिकाणी आहोत आणि कौडगाव हे केज विधानसभा मतदारसंघामध्ये येते. इथल्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा आहेत. केलेल्या कामांबद्दल जनता समाधानी आहे व त्यांच्याबद्दल इथे जनतेमध्ये रोष आहे हे आपण जाणून घेणार आहोत. चला या. नमस्कार. काय नाव? काय सध्या विधानसभेचं इलेक्शन लागले. आता भाजपचा उमेदवार नमिताताई आहे, समोरून शरदचंद्र पवार साहेबांचे उमेदवार साठे साहेब आहेत. तरी आपली पसंती कुणाला असेल? नमिताताईने. काय म्हणजे काय काम आहे नमिताताईचे? कामं केली, मोबाईल कामं केले, कामं केले, गावगाव कामं केली, चांगली त्यांची. वरी सरकार कोणाचं येईल असं वाटतं? वरचं काय पाहता येते पण ते सध्या आमच्या मतदारसंघात हा विचार लाडक्या बहिणीचा फायदा होईल का सरकारला? होईल ना. तर पुढ्याचं मतदान होणार ना सर. बरोबर ज्यांना लाभ मिळाला आहे विचार करतो. तरी हे आहे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया. आपण आणखीन काही जाणून घेणार आहोत. तर वयस्कर मंडळी आहे, अनुभव फार असतो त्यांना, त्याच्यामुळे. नमस्कार काका. काय नाव आपलं? आता इथे विद्यमान आमदार नमिताताई आहेत भाजपच्या. एकूण शरदचंद्र पवार साहेबांचे उमेदवार साठे साहेब. आपली पसंती कोणाला असेल? ठीक आहे. पृथ्वीराज साठे साहेबांना. काय काम आहे साठे साहेबांचे? साठे साहेब काय काम? कोणाचं काम नाही पण चांगला माणूस. वरी सरकार कोणाचं येईल? सरकार आता जर म्हणतो सरकारनं लाडकी बहीण योजना काढली त्याचा फायदा काय? किती दिवस आहे? बरं बरं. नमस्कार काका. काय नाव? नाव सांगते. नाव काय? आता विधानसभेची निवडणूक लागली. वरी उमेदवार आता विधानसभेची निवडणूक लागली. समोर भाजपचे उमेदवार आहेत, इकडे पवार साहेब, राज ठाकरेचे उमेदवार आहेत. तरी आपली पसंती कुणाला असेल? म्हणजे मतदानाच्या विषयी काय भावना आहे जनतेच्या मनात? पवार साहेबाला, साठे साहेबाला. बरं, वरी सरकार कुणाचं येईल? काय नाव आपलं काका? तरी आता भाजपचे उमेदवार इकडे नमिताताई आहेत, शरदचंद्र पवार साहेबांचे उमेदवार साठे साहेब आहेत. आपली पसंती कोणाला असेल? नमिताताईचे काही काम, काय काम केले तरी? 2-3 बरेच काम पुन्हा दवाखान्यामध्ये बरेच काम समाधानी आहेत आमदाराविषयी. वरी सरकार कोणाचं येईल? काय सांगा मी वाटतं बांधले सांगितलंय आम्ही काय सांगायचो. नमस्कार काका. काय नाव? या काकाला विचारा की आता विधानसभेची निवडणूक लागली. समोर उमेदवार आहेत, इकडे भाजपचा नमिताताई, शरदचंद्र पवार साहेबांचे साठे साहेब, राज ठाकरेचे रमेश तात्या आहेत. तरी आपली पसंती कुणाला असेल? जरांगे पाटील सांगितलं. बरं, तसं काही आदेश आहे का इकडे महाविकास आघाडीला करा किंवा महायुतीला करा? असं काही नाही आमचं काही सांगितलं नाही. बरं, ठीक आहे. काही सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आता महायुती सरकारविषयी काही खुश आहे, काही जरांगे पाटलाविषयी मत व्यक्त करतात. आणखीन जाणून घेऊन दुसऱ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया. सध्या विधानसभेची चर्चा ही खूप जोरदार आहे. 1-4-5 दिवसानंतर मतदान होणार आहे. तरी आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. काय नाव? सध्या विधानसभेची जोरदार हवा आहे. उमेदवार इकडे भाजपच्या नमिताताई आहेत, इकडे शरदचंद्र पवार साहेबांचे साठे साहेब आहेत. तरी पसंती कुणाला असेल आपली? भाजप. त्याच्यामुळं पहिल्यापासून भाजप. मुंडे म्हणलेस काय तुमची कसं कुणाला पसंती आहे? आपले साठ्याला काय साठे साहेबाची काय काम आहे? म्हणजे 2.5 वर्षात पहिले होते
अडीच वर्ष त्यांनी बरेच केले गौडगावात काम 2-4 बंधारे आणले तरी काय काम असतील ना तुमची ते बंधारे हे दिलेच ना गावात बरोबरी सरकार कुणाचं येईल सरकार हे ह्याच्यात येणार आहे शरद पवाराचं भाजप येत नाही आता खास केले की शेतकरी आहे का विमे वाचून वंचित आहेत अनुदानातून वंचित आहेत आम्ही हे शेतकऱ्याच्या व्यथा आहे तरी आपण आणखी जाणून घेऊन सोयाबीन विकायची 3.5 काय नाव आपलं आता विधानसभेची निवडणूक लागली भाजपच्या उमेदवार नमिताताई आहेत शरदचंद्र पवार तरी आमची पसंती कोणाला आहे? नमिताताईंनी केलेल्या कामानंतर जनता खुश आहे का काय कामं केले त्यांनी रस्त्याची विकास कामं केलेली आहेत लाईट चांगले काम केलेलं बरी सरकार कोणाचं येईल असं वाटतं लाडक्या बहिणीचा फायदा होईल का भाजप त्याच्यावर नाही ना ही सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आहेत तरी असाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सत्य मराठवाडा न्यूजला चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका कॅमेरामॅन राजकुमार दिवार सोबत मी गणेश्वर धायगुडे कौडगाव केस